नमस्कार, मी मधुरा. झी24 मध्ये आपलं स्वागत. आज आपण किडनी डिसीज, आहार आणि जीवन पद्धती या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर विजेता चिंचोले. चर्चा सुरू करण्यापूर्वी मी डॉक्टर विजेता चिंचोले यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. होलिस्टिक उपचार पद्धती खरं तर ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि ह्या उपचार पद्धतीचा योग्य वापर केला तर नक्कीच आपण आपल्याला जडलेल्या आजारांबरोबरच त्या आजाराशी संबंधित इतरही आजार रोखण्यासाठी मदत करू शकतो. डॉक्टर विजेता चिंचोले यांची आपण थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास त्यांनी राजीव गांधी युनिव्हर्सिटीमधून आपलं BMS शिक्षण पूर्ण केले आणि त्यांना गेल्या 7 वर्षांचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभवही आहे. त्या सध्या SDF होलिस्टिकच्या डोंबिवली शाखेत कन्सल्टंट डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. एकूणच डॉक्टरांच्या अनुभवाबद्दल आणि होलिस्टिक उपचार पद्धतीबद्दल मी अधिक जाणून घेणारच आहे. मात्र तुम्हालाही डॉक्टरांशी या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800222110 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि माझा पहिलाच प्रश्न किडनी डिसीज ह्या संदर्भातच आहे. कारण आज आपण खरं तर अभियान चालवतोय, डायलिसिस मुक्त भारत अभियान. ह्या अभियानाअंतर्गतच आपण गेल्या अनेक एपिसोड्समध्ये ह्याविषयी चर्चा करतोच आहे. मात्र किडनी डिसीज म्हणजे नेमकं काय ह्याबद्दल आधी आपल्या प्रेक्षकांना सांगाल. नक्कीच. क्रॉनिक किडनी डिसीज ज्याच्यामध्ये जेव्हा किडनीची कार्यक्षमता काही कालावधीनंतर कमी होते त्या कंडिशनला आपण क्रॉनिक किडनी डिसीज असं म्हणतो. किडनीची कार्यक्षमता म्हणजे काय, जशी आपल्या शरीरातल्या अत्यधिक जे पाणी असतं त्याला बाहेर टाकणे किंवा हार्मोन सिक्रेशन करणे, त्यासोबतच जर उच्च रक्तदाब असेल त्याला नियंत्रित ठेवणे किंवा रक्तातले जे महत्त्वाचे घटक आहेत त्याला शरीरामध्ये संतुलित ठेवणे, हे असे काही किडनीचे कार्य आहेत. जेव्हा हे कार्य काही वेगळ्या कारणांमुळे, जसं आपण म्हणू शकतो उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, किंवा मधुमेह, डायबिटीस, किंवा अनुवंशिकता, तसंच UTI ज्यांना सारखं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं, आणि ज्यांना किडनी स्टोन्स आहे किंवा किडनी सिस्ट आहेत, आणि आपण ज्याच्याकडे सगळ्यात कमी लक्ष देतो ते म्हणजे आपली आहार आणि जीवन पद्धती. तर ह्या अशा वेगळ्या कारणांमुळे जेव्हा ह्या किडनीची जी कार्यक्षमता आहे ती जेव्हा कमी होते त्या कंडिशनला आपण क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की क्रॉनिक किडनी डिसीज हा किडनी डिसीज म्हणजे एक सामान्य कॉमन मिडल क्लास माणसासारखं आहे, ज्याला आपल्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवणं गरजेचं असतं. तसंच किडनी डिसीज ज्या पेशंट्सला झालेला आहे किंवा ह्या किडनी डिसीजच्या पेशंट्सनी आपले काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करून युरिया, क्रिएटिनाइन ह्याचा हिशोब ठेवणं तसंच गरजेचं असतं. तर हे आपण कसं करू शकतो, जे आपलं कॉमन रुटीन जे ब्लड टेस्ट आहे, रिनल फंक्शन टेस्ट किंवा युरिन मायक्रो अल्ब्युमिन आपण म्हणतो, तर हे अशा काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करून ते आपण जाणून घेऊ शकतो की त्यांच्या किडनीची कंडिशन काय आहे. जर हे किडनीचं जर क्रिएटिनिन लेवल 0.5 to 1.4 म्हणजे 1.4च्या आतमध्ये जर असेल त्याला आपण नॉर्मल म्हणतो. पण जर हे लेवल त्याच्या वर गेलं असेल, 1.4 ह्याच्या वर जर हे व्हॅल्यू वाढलेली असेल तर नक्कीच अशा पेशंट्सनी होलिस्टिक ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. नक्कीच या होलिस्टिक ट्रीटमेंट विषयी आपण बोलूयाच. मात्र तुम्ही एक मगाशी मुद्दा काढला, तो म्हणजे आहार आणि जीवन पद्धती. कारण की आजकाल आपण बघतो आहारामध्ये पूर्णतः पुरेसा किंवा एक काय म्हणतो ना, सगळे जीवनसत्व असे नसतात बऱ्याचदा. त्याचबरोबर जीवनशैली जी आहे आताची फास्ट लाईफ झालेली आहे, कुठेतरी व्यायामाचा अभाव पाहायला मिळतो. अशा वेळेस ह्या किडनी सारखे आजार असतील किंवा इतर काही त्याच्याशी निगडीत असे आजार असतील ते उद्भवण्याचे चान्सेस असतात. याबद्दल काय सांगाल, आहार आणि जीवनशैली कशी असावी? नक्कीच. आम्ही किडनी डिसीजचे अनेक पेशंट्स बघतो ज्यांचं क्रिएटिनिन आपण म्हणतो की 2 ते 10 किंवा 10 पर्यंत असतं. ज्यांना अशा पेशंट्सला आपण होलिस्टिक ट्रीटमेंट देतो आम्ही, आणि ज्याच्याने हे क्रिएटिनिन लेवल कमी होते. पण हे फक्त औषधांनी कमी होत नसून त्याच्यामध्ये आहार आणि जीवन पद्धती नक्कीच खूप महत्त्वाची आहे. आपण बघतो, आपण डे टू डे लाईफ म्हणजे आपण रोज जेव्हा आम्ही पेशंट्स बघतो की आम्ही ते नेहमीच बघतो की पेशंट्स रूम सोडण्या अगोदर पथ्यापथ्य बाबतीत नक्कीच विचारतात. तर त्यातल्या त्यात हे किडनी डिसीजमध्ये ह्या पेशंटसाठी पथ्य हे अत्यंत आवश्यक आहे.
कुठल्याही आजारासाठी म्हणू शकतो किंवा आजार कमी करण्यासाठी आहार हे खूप महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. नक्कीच नक्कीच आहार हा एक महत्त्वाचा खरं तर माध्यम आहे आणि आहार योग्य असेल तर नक्कीच आपली तब्येत व्यवस्थित राहू शकते. म्हणजे मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा इतर काही आजार असतील हार्टशी रिलेटेड, ते नक्कीच आपल्याला रोखता येऊ शकतात. त्याचबरोबर मगाशी तुम्ही म्हणालात की क्रोनिक किडनी डिसीज हे जर असेल तर ते नेमकं कसं ओळखायचं झालं आहे, त्याच्यासाठी कुठल्या टेस्ट कराव्या लागतात आणि ह्याबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच. ॲक्च्युली हे जे किडनी डिसीज आहे, पेशंट्सनी कुठल्याही क्षुल्लक कारणांकडे दुर्लक्ष करू नये, कधीच करू नये. जसं आपण म्हणतो की आपल्या किडनी डिसीजच्या आजारामध्येच आपण म्हणतो, पण बाकी इतर आजार जे पण असतात त्याच्यामध्ये पण हे आपल्याला सिम्पटम्स दिसतात. पण त्यातल्या त्यात जर हे सिम्पटम्स दिसत आहेत पेशंट्समध्ये की सारखं धाप लागतोय किंवा अधिक थकवा जाणवतो आहे किंवा तोंडाची चव बदलणं, तसंच आपण अंगावर खाज येऊन कधी कोणाला रॅशेस येतात आणि त्याच्यासोबत उलटी आल्यासारखं, हे सगळे क्षुल्लक कारण आहेत. पण अशा या सगळ्या क्षुल्लक कारणांकडे दुर्लक्ष नक्कीच करू नये आणि ताबडतोब आपले जे रिनल फंक्शन टेस्ट मी आता जे म्हणलं होतं त्याची टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याने आपण आपले क्रिएटिनिन लेवल किंवा किडनीचं फंक्शन कसं आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. नक्कीच. आता तुम्ही क्रिएटिन लेवलचा जेव्हा मुद्दा उपस्थित करता तेव्हा एक महत्त्वाची बाब इथे समोर येते की जेव्हा उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेहाचे रुग्ण असतात ह्यांना सतत गोळ्या औषधांचा भडीमार असतो, कारण की अर्थातच त्यांचा जो आजार आहे तो आयुष्यभरासाठी त्यांना जडलेला असतो. तर अशा वेळेस ह्या रुग्णांना कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट द्याल, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सांगाल की कधी कधी तुम्ही क्रिएटिन लेवल चेक केली पाहिजे, कारण की बऱ्याचदा पेन किलर्स खाऊनही अशा क्रोनिक किडनी फेल्युअर होण्याचा चान्सेस असतात. सामान्य दृष्टिकोनाने मी म्हणते की सर्व लोकांनीच काही पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवले पाहिजे. जसे इनऑर्गॅनिक औषधं आहेत त्याचा वापर नक्कीच टाळायला पाहिजे. त्यासोबतच संतुलित आहार आहे तो आपण घ्यायला पाहिजे. संतुलित आहार हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ज्याला आपण हेल्दी लाईफस्टाईल म्हणतो. तर ह्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये काय काही पॉइंट्स येतात, जसं व्यायाम करणं, त्यासोबतच आपलं वजन नियंत्रित ठेवणे किंवा पुरेशी झोप घेणे, योग्य आपल्याला जशी झोप असायला पाहिजे तशी निदान असायलाच पाहिजे. तर अशी हे काय हेल्दी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो ते नक्कीच ठेवली पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब, तेच डायबिटीज आणि आपलं हायपरटेन्शन. जेव्हा हे डायबिटीज आणि हायपरटेन्शन आपल्याला माहिती की सगळेच सांगतात की ह्याला नियंत्रित ठेवायला पाहिजे, तेच मी पण म्हणते की ह्याला नियंत्रित ठेवलं पाहिजे. पण हे कसं ठेवलं पाहिजे हे खूप महत्त्वाचा विषय. आणि नक्कीच हे कसं ठेवलं पाहिजे याबद्दल मला जाणून घ्यायचंय, पण आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झालेली. डॉक्टर, आपला पहिला फोन आलेला आहे संगमनेरमधनं चंद्रभान बोलतायत. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा बोला. नमस्कार मॅडम. बोला बोला. आपले वडील आहे 55 वर्ष आहे त्यांचं. त्यांचं किडनीचं हे दाखवलेलं आहे, त्यांचा क्रिएटिनचा रिपोर्ट 2.9 आहे. बरं. त्यांची ट्रीटमेंट नाशिकला करतो. 2.9 त्यांचा किडनीचं हे क्रिएटिनचं. आता त्यांना आहाराबद्दल काय केलं पाहिजे असं विचारायचं होतं. आणि मधुमेहचं पण आहे ना. मधुमेह आहे त्यांना? हो. बरं. कधीपासून आहे मधुमेह? एक 5-1 महिने झाले. आजारी होते ना त्याच्या. बरं, ठीक आहे ठीक आहे. नक्कीच चंद्रभान, तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देतील. डॉक्टर, 55 वय आहे, 2.9 क्रिएटिन लेवल त्यांचं ते सांगतायत. त्याचबरोबर डायबिटीज देखील आहे. तर मग त्यांना तुम्ही आहार कसा सांगाल? नक्कीच. आज आपला विषयच तो आहे आहार आणि जीवन पद्धती. म्हणलं तर हा विषय नक्कीच खूप महत्त्वाचा आहे. जर त्यांचं 2.9 आहे क्रिएटिनिन आणि त्यांना मधुमेह पण आहे, मी त्याच विषयावर येत होते की आपण हे मधुमेह आणि जे उच्च रक्तदाब जे काय म्हणतात आपण रूट कॉज म्हणतो आपण त्याला, की मूळ कारण आहे आपल्या किडनी डिसीजचं. तर ह्याला नियंत्रित कसं ठेवलं पाहिजे ह्याचे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर पहिला मुद्दा असा आहे की त्यांनी आपल्या नक्कीच आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यासोबतच व्यायाम हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपला ऑर्गॅनिक औषधांचा वापर करून हे मधुमेह आणि हायपरटेन्शन ह्या दोन्हींना आपण नियंत्रित ठेवलं पाहिजे. ऑर्गॅनिक औषधच म्हणजे काय की जसं आपण जे जेवण करतो त्याच्याने आपल्याला कधीच कुठला साईड इफेक्ट होत नाही.
तसंच हे ऑर्गॅनिक औषध आहेत जे घेतल्यानंतर आपल्याला कुठल्याही आपल्या शरीरावर कुठला विपरीत परिणाम परिणाम होत होत नाही नाही. किंवा आपण असं म्हणू शकतो की केमिकल औषधांसारखं आपल्या शरीरावर विषारी परिणाम काही होत नाही. तर हे असं करून आपलं मधुमेह कंट्रोल करायला पाहिजे, म्हणजे नियंत्रित ठेवायला पाहिजे, ज्यांनी किडनीचा हा आजार आहे तो हळूहळू नियंत्रित म्हणजे कंट्रोलमध्ये यायला. नक्कीच. त्याचबरोबर त्यांनी आहाराबद्दल खास करून विचारलंय, तर आहारात त्यांनी काय खाल्लं पाहिजे ह्याबद्दल काय सांगाल, अगदी थोडक्यात सांगाल? नक्कीच. तर आहारामध्ये जेव्हा आपण बोलतो की कुठल्याही पेशंट्सनी म्हणजे किडनी आणि नॉर्मली की आपण बघतो आयुर्वेदानुसार सर्वच मनुष्यांनी संतुलित आहारचा वापर केला पाहिजे. म्हणजेच काय की जी गोष्ट जसं आपण म्हणतो की नेहमी जी आपण गोष्ट करतो तर त्याला करणं सोपं असतं, तसंच आयुर्वेद हे खूप प्रॅक्टिकल सायन्स आहे. तर आयुर्वेदानुसार आपला आहार जे आहे ते संतुलित असलं पाहिजे. तर संतुलित म्हणजे काय, ज्याच्यामध्ये षड्रस असले पाहिजे. ठीक आहे. तर हे षड्रस ह्याच्यातूनच कळतं की हे 6 रस असतात. तर ह्या 6 रसांचा वापर, ते 6 रस कुठले आहेत म्हणजे मधुर, आम्ल, लवण आणि कटू, तिक्त आणि कषाय, हे असे 6 रस आहेत. पण हे कटू, तिक्त, कषायला आपण नॉर्मल लँग्वेजमध्ये साध्या सोप्या लँग्वेजमध्ये जर बोललं तर त्याला आपण म्हणू शकतो की कडू, तिखट आणि तुरट. तर ह्या 6 रसांचा जर संतुलित प्रमाणे म्हणजे ह्याच्यानी वापर केला आहारामध्ये तर नक्कीच हा आपल्याला फायदेशीर ठरतो. आणि तो कसा ठेवायचा त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. नक्कीच थोड्या वेळा आपल्याला एक फोन आलाय, आपण फोन घेऊन बोलूया. नंतर मंगल फडणीस बोलतायत नागपूरवरनं. विचारा, काय प्रश्न आहे? नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. हॅलो, बोला. मॅडम. हा, बोला. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी हा. नागपूरहून बोलते आहे. बोला, थेट प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा. प्रश्न असा आहे की माझ्या मिस्टरांना किडनीचा त्रास 6 वर्षापासून चालू आहे. त्यांना शुगरचा पण त्रास आहे आणि आता 2 महिने झाले मग डायलिसिस चालू आहे. तर हे डायलिसिस बंद होऊ शकेल का त्यांचं? नक्कीच. आणि डायलिसिस चालू असताना आहार काय ठेवायचा? त्यांना शुगर पण आहे आणि बरं. हार्टचा पण त्रास आहे. नक्कीच. हार्टचा पण त्रास आहे त्यांना? बायपास झाली आहे त्यांची. बायपास झाली आहे. बरं, ठीक आहे. नक्कीच. आपण डॉक्टर ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मंगल फडणवीस यांचा फोन आला होता आणि त्यांच्या मिस्टरांना गेल्या 6 वर्षांपासून किडनीचा प्रॉब्लेम आहे, डायलिसिस पण सुरू आहे, शुगरही आहे, त्याचबरोबर बायपासही झालेली आहे. तर अशा वेळेस त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? होलिस्टिक उपचार पद्धती कशा पद्धतीने त्यांच्यावरती काम करू शकते की जेणेकरून आपलं जे अभियान आहे ते सक्सेसफुल होऊ शकतं? नक्कीच. आपले जे होलिस्टिक औषधं आहेत त्याच्यामध्ये आपल्या किडनीवर उपचार करताना त्याच्यासोबत डायबिटीज आणि हायपरटेन्शन ह्याच्यावर पण आपण लक्ष देतो आणि त्याच्यासोबत त्याच्याही डायबिटीज किंवा मधुमेह आणि हायपरटेन्शन ह्याचाही उपचार केला जातो. आणि अशा पेशंट्सनी ज्यांचं डायलिसिस आणि मधुमेहाचा आजार आहे किंवा हायपरटेन्शन आहे आणि ज्यांचं क्रिएटिनिन लेवल पण आता त्यांचं 2.9 आहे असं ते सांगितलेलं आहे, तर अशा पेशंट्समध्ये आम्ही होलिस्टिक उपचारामध्ये पंचकर्मा आणि आमचे औषधं किंवा आज आपण जो महत्त्वाचा विषय बोलतोय आहार, तर ह्या सगळ्या आणि व्यायाम, तर हे जे व्यायाम आणि आहार, आपल्या होलिस्टिक औषध आणि पंचकर्मा, तर हे सगळं मिळून आपण अशा पेशंट्सला उपचार देतो ज्याच्याने त्यांचं क्रिएटिनिन लेवल देखील कमी होतं, ओव्हरऑल त्यांच्या म्हणजे तब्येतीमध्ये पण सुधारणा होतात आणि त्यांचा मधुमेह कंट्रोलमध्ये येतो. तर अशा प्रकाराने आपण होलिस्टिक हा उपचार दिला जातो आणि नक्कीच ह्यांचे डायलिसिस कमी होऊ शकतं. नक्कीच. आणि नक्कीच अर्थातच तुम्ही म्हणालात की कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत होलिस्टिक उपचार पद्धतीमध्ये. अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. संदीप बोलतायत कोल्हापूरवरनं. विचारा, काय प्रश्न आहे? नमस्कार. हा, नमस्कार हा, मॅडम. बोला. नमस्कार. हा, मला मानसिक आजाराचे चालू आहे ट्रीटमेंट. तर मला गोळ्या भरपूर आहेत, रोजच्या 10 गोळ्या आहेत, 1-2 वर्षापासून मी खातोय. तर त्याच्यामुळे माझ्या किडनीवर काही त्रास होऊ शकतो का? काही म्हणजे त्या गोळ्यांमुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो का भविष्यात? नक्कीच. माझं वय आता 32 आहे. बरं, ठीक आहे. संदीप, तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर उत्तर देतील. डॉक्टर, अर्थातच पेन किलर्स असतील किंवा इतर काही या आजाराशी संबंधित ते गोळ्या घेतात, तर खूप खरं तर चांगला प्रश्न विचारला आणि एक सजग नागरिक मला दिसतात ह्याच्यामधनं. तुम्ही काय सांगाल?
नक्कीच कुठलीही औषधं आपण म्हणतो किंवा केमिकल औषधी आहेत ह्याचा आपल्या किडनीवर परिणाम होतच असतो किंवा लोड पडत असतो असं आपण म्हणू. तर जे मानसिक रुग्ण आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी भरपूर औषधं सुरू आहेत तर अशा पेशंट्समध्ये आपण पंचकर्मा जी आपली पद्धत म्हणजे ट्रीटमेंट आहे पंचकर्मा ज्याला आपण म्हणतो तर अशा पेशंट्सला पंचकर्मा हे खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यानी आपण त्यांचा आजार तो आपण कमी करू शकतो आणि त्यासोबतच त्यांचा किडनीवर जो लोड पडतोय किंवा पडणार आहे भविष्यात जर जास्त औषधं घेतल्यामुळे तर हा आपण लोड कमी करू शकतो आणि त्यांचा असा ह्या पद्धतीने पंचकर्मा करून त्यांचा उपचार करू शकतो. नक्कीच. आणि मला असं वाटतं की होलिस्टिक उपचार पद्धती अशी आहे की जरी ती शरीरावरती आपल्या म्हणजे एक चांगलं शरीर ठेवण्यासाठी मन प्रसन्न राहण्यासाठी देखील फायदेशीर ठरते असं मी प्रत्येक वेळेस ऐकत आली आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचा जो मानसिक आजार आहे तो देखील ह्या पंचकर्मामुळे कुठेतरी दूर होऊ शकतो आणि नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. जे दिवसाला ते 10-12 गोळ्या घेतात त्या नक्कीच त्यांच्या बंद होऊ शकतात. नक्कीच डॉक्टर. त्याचबरोबर मगाशी आपण होलिस्टिक उपचार पद्धतीबद्दल बोलत होतो. ही होलिस्टिक उपचार पद्धती एक ऑर्गॅनिक उपचार पद्धती आहे. तर त्या उपचार पद्धतीमध्ये तुम्ही आता म्हणालात की पंचकर्म एक महत्वाचा पार्ट आहे. त्या पंचकर्माविषयी काय सांगाल? पंचकर्माविषयी आपण असं सांगू शकतो की जी आपली आपण म्हणतो की सारखं होलिस्टिक उपचार आहेत किंवा होलिस्टिक पद्धतीमध्ये आहे तर नेमकं ह्याच्यामध्ये आपण शरीरासोबत शरीराचा पूर्ण दृष्टीने आणि त्यासोबत मनाचाही विचार करून उपचार देतो. ह्यालाच म्हणतात आपण माइंड बॉडी आणि सोल म्हणजे ह्या तिन्हीला आपण गृहीत धरून आपण उपचार देतो. तर ह्या उपचार पद्धतीमध्ये 4 महत्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे आपले होलिस्टिक औषधं जे ऑर्गॅनिक औषधं आहेत. दुसरा आपण आपला आहार आपलं व्यायाम आणि चौथा आहे तो पंचकर्म आहे. तर जेव्हा आपण कुठल्याही पेशंटला ट्रीटमेंट देतो किंवा कुठल्याही आजारासाठी आपण उपचार करत असतो अशा पेशंट्समध्ये आपण आपल्या हर्बल औषधांचा वापर करतो ज्याने शरीरामध्ये कुठलेही विपरीत परिणाम काही आपल्याला होत नाही. त्यासोबतच त्या आजाराला गृहीत धरून त्यांना योग्य आहार आणि व्यायाम हा ठरवून त्यांना नक्कीच दिला जातो ज्याने त्यांचा हळूहळू जे शरीरातले आजार आहेत किंवा त्यांच्या ओव्हरऑल म्हणजे हेल्थमध्ये त्यांना इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरू होते. आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो आपला पंचकर्म. तर पंचकर्मा म्हणजे काय म्हणू शकतो आपण जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो तशीच ही एक शरीराची सर्व्हिसिंग. तर ह्या सर्व्हिसिंग मध्ये आपले जे शरीरातले जे महत्वाचे सिस्टम्स आहेत म्हणजे नर्वस सिस्टम आहे सर्क्युलेटरी किंवा एक्सक्रिटरी सिस्टम आहे तर ह्या सगळ्या सिस्टम्स मध्ये इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे सगळ्या अवयव जे आहेत आपल्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसते. बरोबर. आणि आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी आपण म्हणतो ती वाढली जाते आणि जशी ती वाढते तसं हे आपला उपचार करण्यामध्ये किंवा कुठल्याही आजाराला कमी करण्यामध्ये उपयोगी ठरते. तर हा पंचकर्माचा हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की आपल्या सगळ्या ओव्हरऑल म्हणजे बॉडी माइंड अँड सोल जे म्हणतो तर ह्या सगळ्यांना गृहीत धरून जे उपचार देतो त्याच्याने नक्कीच म्हणजे एक खरोखरच एक गुणधर्म खरं तर ह्या होलिस्टिक उपचार पद्धतीचा म्हणावा लागेल. आणि आपल्याला अजून एक फोन आला. डॉक्टर फोन घेऊया आपण. महारुद्र बोलतायत नांदेडवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. मॅडम नमस्कार. हा बोला. मॅडम एकंदरीतच विद्यार्थ्यांनी धावपळीच्या ह्याच्यामध्ये किडनीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी कोणकोणत्या म्हणजे उपाय केले पाहिजे? बरं. नक्कीच महारुद्र खूप चांगला प्रश्न विचारलाय. आपण डॉक्टर ह्यांच्याही प्रश्नाचं उत्तर देऊया. डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला महारुद्र यांचा फोन आला होता नांदेडवरनं आणि त्यांनी चांगला प्रश्न असा विचारलाय की किडनीचे आजार असतील ते टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. कारण की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे फारसं असं लक्ष देऊ शकत नाही. तर तुम्ही काय त्यांना सजेशन करा? नक्कीच किडनी डिसीज टाळण्यासाठी आपल्याला जे आपण नेहमी सांगत असतो की उच्च रक्तदाब आणि मधुमेह सारख्या या आजारांना नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच जर कुठलेही छोटे काही क्षुल्लक लक्षणं आपल्याला दिसत असतील तर ह्या लक्षणांना आपण म्हणजे इग्नोर करायला नाही पाहिजे. बिलकुल न करता आपण इन्व्हेस्टिगेशन्स नेहमी करत असायला पाहिजे. जसे मी काही कारण आता तुम्हाला समजावले होते की कुठलेही क्षुल्लक कारण जसं धाप लागणे किंवा चव तोंडाची बिघडणे ही पण एक क्षुल्लक कारण आहे. पण ह्याच्याकडे असे लक्ष देऊन आपण जर इन्व्हेस्टिगेशन्स नेहमी करत राहिलं तर आपल्याला आपल्या किडनीची कंडिशन काय आहे ते कळते आणि आपण त्याच्यावर उपचार
उपचार लगेच सुरू करू शकतो. नक्कीच. आणि त्याचबरोबर एक आहाराचा मुद्दा तुम्ही वेळोवेळी सांगत आला आपल्या ह्या एपिसोडमध्ये, आणि अर्थातच आजचा आपला विषय पण आहाराशी संबंधित आहे. तर जेव्हा तुम्ही संतुलित आहाराचं सांगता तेव्हा संतुलित आहारामध्ये काय खास करून खाल्लं पाहिजे, कुठली जीवनसत्व गेली पाहिजेत की जेणेकरून आपण किडनी सारखे जे आजार आहेत, मग मधुमेहाशी रिलेटेड असतील किंवा हार्टशी रिलेटेड असतील, त्याचबरोबर उच्च रक्तदाबाशी रिलेटेड असतील, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, नक्कीच. जसं मी म्हणले आता की संतुलित आहार घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर हे संतुलित आहार म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये मी आता बोलली होती की ज्याच्यामध्ये षड्रस असायला पाहिजे. तर हे षड्रस म्हणजे 6 रस आहेत: मधुर, आम्ल, लवण आणि कडू, तिखट आणि तुरट. तर जर आपण व्यावहारिक दृष्टिकोनाने जर बघितलं तर संतुलित आहार म्हणजे हे 100% आहे. आणि जर ह्या 100%ला गृहीत धरून जर हे षड्रस आहेत त्याला आपण 15%च्या हिशोबाने जरी घेतलं तर आपण कमीत कमी 90% संतुलित आहार घेऊ शकतो. तर जसं आपण म्हणतो की किडनी पेशंट्सनी सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा भान ठेवून ह्याला संतुलित ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. तर जसं मी म्हणते की मधुर रस घ्यायला पाहिजे, तर ह्या आपण रोजच्या जीवनामध्ये आपण जो भात घेतो किंवा चपाती किंवा जी भाकरी आपण खातो ह्याच्यामध्ये आपल्याला मधुर रस आपल्या आहारातून आपल्या शरीरात जातो. तसंच जो आम्ल रस आहे तर हा आम्ल रस आपल्या लिंबूमध्ये किंवा आपण चेंज ऑफ टेस्ट म्हणून कधी डोसा आणि इडली वगैरे कधी बनवतो तर ह्याच्यामध्ये आपल्याला आम्ल रस मिळतो. तसंच आपण बघितलं की लवण रस आहे ज्याच्याशिवाय आपल्याला कुठलाही स्वयंपाक पूर्ण होत नाही, म्हणजेच मीठ. तर ह्या आपण घेतोच कसंही. आणि उरलेले जे 3 रस आहेत, कडू, तिखट आणि तुरट, तर हे कडू रस आपल्याला सर्व हिरवे पालेभाजी जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कडू रस, त्यासोबत कारलं किंवा मसाला बघितलं तर आपण त्याच्यामध्ये हळद आहे त्याच्यामध्ये कडू रस असतो. तसंच जर तिखट आहे तर आपण रोजच्या आहारात जे तिखट वापरतो, अद्रक आहे किंवा काळी मिरी आहेत, तर ह्याच्यामध्ये आपल्याला तिखटपणा येतो. आणि तुरट जेव्हा आपण म्हणतो, आपण जे कच्चे फळभाज्या आहेत जे आपण सलाड करतो किंवा आपण म्हणतो आमचूर आहे किंवा कोकम आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला तुरट रस, तर ह्या सगळ्या नैसर्गिक रूपांमध्ये जे आहारामधून आपण रस घेतो तो शरीरासाठी नक्कीच खूप फायदेशीर आहे. आणि अर्थातच हा संतुलित आहार होऊ शकतो. आणि ह्या सगळ्याचा जर वापर केला तर नक्कीच आपण किडनी सारखे आजार असतील किंवा मधुमेहासारखे आजार असतील ते सगळे टाळू शकतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.